हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा एलडीसी यूडीसी डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी रिव्हिजनचा बिझनेस लॉ अँड इथिक्सचे आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत प्रिव्हियस व्हिडिओ नाही बघितले ते पण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. कारण की डिफरंट टॉपिक्सवर आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांनी आतापर्यंत प्लेलिस्ट सेव्ह नाही केली आहे ते आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये जिथे पण तुम्ही बघत असाल सोर्स तुमचा जो पण आहे तिथे तुम्ही ही प्लेलिस्ट जी आहे ती सेव्ह करून घ्या. कारण की ही जी प्लेलिस्ट आहे ही रिव्हिजनसाठी आहे, तर त्याच्यामुळे मेन प्लेलिस्टमध्ये आपण त्याला ॲड नाही केलेलं आहे. ठीक आहे. तसाच जे आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे, जे टॉपिक वाईज जे व्हिडिओज आहेत आपले डेली, ठीक आहे, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते व्हिडिओचे कंटिन्यूस राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण काहीच चेंज नाही आहे, ते आपण डेली एक एक टॉपिकवर पोस्ट करतच आहे. तसंच आज जे आहे ते बिझनेस लॉ अँड इथिक्सचे आपण फक्त रिव्हिजन वाईज एमसीक्यूज बघणार आहे आणि या पूर्ण कंप्लीट सिरीजमध्ये मिनिमम 4000 प्लस एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स म्हणजे मला मोटिवेशन आणि मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवणार. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करत राहा, मीन्स जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार आणि तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओज मिळणार. तर चला स्टार्ट करूया आपण बिझनेस लॉ अँड इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन. तर इथे मी ऑप्शन्स वाचत नाही आहे, इथे डायरेक्ट मी क्वेश्चन आणि आन्सरच सांगत आहे. ठीक आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे राईट टू प्रॉपर्टी इज, मालमत्तेचा हक्क हा आहे. आन्सर आहे कॉन्स्टिट्यूशनल राईट, मीन्स घटनात्मक हक्क आहे. नेक्स्ट, सेकंड, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्क्राइब इंडिया ॲज, भारतीय राज्यघटना भारताचे वर्णन कसे करते. आन्सर आहे थर्ड, अ युनियन ऑफ स्टेट, राज्यांचा संघ. नेक्स्ट, थर्ड, कॉन्स्टिट्यूशन इज द, राज्यघटना म्हणजे. आन्सर आहे फर्स्ट, लॉ ऑफ द लँड, देशाचा सर्वोच्च कायदा. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द चीफ सोर्स ऑफ लीगल ऑथॉरिटी इन इंडिया, भारतामध्ये कायदेशीर अधिकाराचा मुख्य स्रोत कोणता आहे. आन्सर आहे फर्स्ट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्क्राइब एज अ सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेचा आत्मा म्हणून खालीलपैकी कोणता भाग ओळखला जातो. आन्सर आहे ते थर्ड, प्रीमेबल, मीन्स उद्देशिका. नेक्स्ट, सिक्स, the preamble to the Indian Constitution is based on objective resolution drafted and moved by, means उद्देशिका कोणाच्या उद्दिष्ट ठरावावर आधारित आहे. आन्सर आहे सेकंड, पंडित नेहरू. नेक्स्ट, सेवंथ, द टर्म वी इन पीएमएल मीन्स उद्देशिका म्हणजे आम्ही शब्दाचा अर्थ काय. आन्सर आहे थर्ड, द पीपल ऑफ इंडिया, भारतातील जनता. नेक्स्ट, एट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन एन्श्योर जस्टिस इन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे न्यायाची हमी दिली आहे. तर आन्सर बघा, सोशल पण आहे, इकॉनॉमिक पण आहे आणि पॉलिटिकल, मीन्स सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द वरील सर्व. नेक्स्ट, 9, प्रीमेबल हॅज अमेंडमेंट बाय विच अमेंडमेंट ऍक्ट, उद्देशिका कोणत्या दुरुस्तीची बदलली गेली. आन्सर आहे सेकंड, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, मीन्स 42वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट, 10, इन विच केस द सुप्रीम कोर्ट स्पेसिफिकली ओपिनियन दॅट प्रीमेबल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कोणत्या प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने उद्देशिका राज्यघटनेचा भाग नाही असे स्पष्ट केले. आन्सर आहे सेकंड, बेरुबारी युनियन केस. ठीक आहे, बेरुबारी युनियन खटला. नेक्स्ट, 11th, इन विच केस वॉज इट हेल्ड द प्रीमेबल इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, उद्देशिका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असे ज्या प्रकारात मान्य केले गेले ते कोणते. आन्सर आहे सेकंड, केशवनंदा भारती खटला केस. ठीक आहे, केशवनंदा भारती केस. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक, तुमचे लाईक्स म्हणजे आपण ही सिरीज कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, 12th, द प्रीमेबल स्टेट दॅट कॉन्स्टिट्यूशन ड्राइव्स इट्स ऑथॉरिटी फ्रॉम, उद्देशिका म्हणते राज्यघटनेला अधिकार सोडून मिळतो. आन्सर आहे थर्ड, द पीपल ऑफ इंडिया. ठीक आहे. तसंच बघा, महाट्रान्सपोर्टची स्पेशल अकाउंटची स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केले आणि 7000 प्लस एमसीक्यूज आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, तुम्हाला एलडीसी यूडीसी डेप्युटी मॅनेजरसाठी खूप कामात येणार आहे. ठीक आहे.
तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ही PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. तुम्हाला कोणता अदर सोर्स करण्याची गरज नाही आहे. या PDF मध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सर्व MCQs मिळून जाणार, ज्याच्याने तुम्हाला अकाउंटचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर होते. ठीक आहे, बघ 13 क्वेश्चन आहे. ॲज पर प्रिमेबल द डेट ऑफ अडॉप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज. उद्देशिकानुसार राज्यघटना स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? आन्सर आहे 26 नोव्हेंबर 1949. नेक्स्ट 14 42nd means 42 constitutional amendment 1976 added which of the term is to the preamble. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने उद्देशिकेत कोणते शब्द समाविष्ट केले? तर बघा आन्सर आहे सोशलिस्ट अँड सेक्युलर. ठीक आहे, म्हणून आन्सर येईल बोथ एंड मीन्स समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. नेक्स्ट 15 which part of the Indian Constitution expressly declare that India is a sovereign socialist secular democratic republic. भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे हे स्पष्टपणे घोषित करतो? आन्सर आहे सेकंड प्रिमेबल मीन्स उद्देशिका. नेक्स्ट 16 economic justice as one of the objective of Indian Constitution has been provided in. भारतीय राज्यघटनेत आर्थिक न्याय हा उद्देश कुठे नमूद केला गेला आहे? आन्सर आहे सेकंड द प्रिमेबल अँड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. उद्देशिका व राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. नेक्स्ट 17 द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड इन प्रिमेबल इज. उद्देशिकामध्ये खालील शब्दाचा योग्य क्रम कोणता आहे? तर बघा आन्सर आहे थर्ड सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युअर्ड, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. ठीक आहे, लक्षात ठेवायचा हा तुम्हाला सिक्वेन्स. ठीक आहे. नेक्स्ट 18 द कॉन्स्टिट्यूशन ऑफ विच कंट्री वॉज द फर्स्ट टू बिगिन विथ द प्रिमेबल. उद्देशिकेमध्ये सुरुवात करणारी पहिली राज्यघटना कोणत्या देशाची होती? आन्सर आहे फर्स्ट USA मीन्स अमेरिका. नेक्स्ट 19 the ideal of justice means social, economic and political is the preamble draw its inspiration from. उद्देशिकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय संकल्पना कुठे प्रेरित आहेत? आन्सर आहे सेकंड रशियन रिझॉल्युशन मीन्स रशियन क्रांतीतून. नेक्स्ट 20 द आयडियल ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. ठीक आहे, इज प्रिमेबल हॅव बीन टेकन फ्रॉम. उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांची प्रेरणा कुठून घेतलेली आहे? तर आन्सर आहे फर्स्ट फ्रेंच रिव्हॉल्युशन मीन्स फ्रेंच क्रांती. नेक्स्ट 21 विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट प्रिमेबल. उद्देशिकेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आन्सर आहे इथे बघा जर ट्रू जर असेल तर इथे बघा इट कॅन बी अमेंडमेंट सिम्पली मेजॉरिटी नाही आहे, इट इज हॅज नोबल सिंगल प्रेझेंट नाही आहे, म्हणून आन्सर येईल नन ऑफ द अबोव. ठीक आहे, वरीलपैकी काहीच नाही. नेक्स्ट 22nd बघा द 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲडेड विच ऑफ द फॉलोइंग 4 वर्ड्स इन प्रिमेबल. 42व्या दुरुस्तीने उद्देशिकेत कोणते 4 शब्द समाविष्ट केले? हे आताच आपण बघितले होतं बघा सोशलिस्ट, सेक्युअर, इंटिग्रिटी, फ्रीडम. त्यानंतर सेक्युअर, डेमोग्राफी, इंटिग्रिटी, युनिटी, सोशलिस्ट, सेक्युअर, इंटिग्रिटी, डेमोक्रेसी, म्हणून आन्सर येईल वरील सर्व. नेक्स्ट 23 विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट मेन्शन इन प्रिमेबल ऑफ द इन्स्टिट्यूशन. खालीलपैकी कोणता शब्द भारतीय उद्देशिकेत नाही? आन्सर आहे थर्ड इंडियन्स मीन्स भारतीय हा वर्ड्स नाही आहे. सॉव्हरेन, डेमोक्रेटिक, सेक्युलर मीन्स सार्वभौम, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष आहे. नेक्स्ट 24 द वर्ड सॉव्हरेन मेन्शन इन प्रिमेबल इम्प्लाइज. उद्देशिकेमधील सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय? तर बघा आन्सर आहे इंडिया हॅज फुल पॉवर टू लेजिस्लेट ऑफ एनी सब्जेक्ट. सेकंड इंडिया इज इंडिपेंडेंट ऑफ एक्सटर्नल कंट्रोल. आणि थर्ड इंडिया कॅन डिसाइड इट्स ओन पॉलिसी, म्हणून आन्सर येईल वरील सर्व ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 25 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू. खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? तर बघा ऑप्शन आहे द कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. सेकंड इंडिया इज अ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक पब्लिक.
अँड द कॉन्स्टिट्यूशन ड्राईव्ह इट्स ऑथॉरिटी फ्रॉम द पब्लिक. तर म्हणून आन्सर येईल सर्व. मीन्स राज्यघटना सर्वोच्च आहे. भारतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे आणि राज्यघटनेला अधिकार जडणेतून मिळतो. म्हणून आन्सर येईल वरील सर्व. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्वच टॉपिक्स कव्हर आहे. अकाउंटचे 7000 प्लस एमसीक्यू सोबत इंग्लिश आणि मराठी. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. तसंच मॉक टेस्टची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 कम्प्लीट मॉक टेस्ट IBPS पॅटर्न नुसार सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. आणि तसंच फॉर्म्युला आणि अकाउंट्स म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे, त्याची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. त्याची प्राइस आहे 50. मॉक टेस्टची प्राइस आहे 150 आणि अकाउंट्स प्रोफेशनलची बुक आहे 750 ला. सेपरेट अकाउंटच्या बुक सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना त्या पाहिजे असेल सेपरेट बुक पण घेऊ शकता आणि जर ऑल इन वन पाहिजे असेल तर ऑल इन वन सुद्धा घेऊ शकता. तसंच मराठी ग्रामरची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.